आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पण एक काम कर ना, बस स्टॉपवर जाऊन उमाताईंच्या भाचींना आणि बहिणीला घेऊन ये. हा मी हो, जा आत्ताचा आत्ता जा आणि घेऊन ये त्यांना. अरे त्यांना यायला उशीर झाला तर सगळा कार्यक्रम पुढे जाईल ना. आजी राहू द्या ना, दे आर नॉट किड्स, मॅनेज करतील, येतील त्या. नाही नाही दादाच जाईल. ते मुलाकडचे आहेत, आपण मुलीकडचे. जायलाच हवं ना. ऍक्च्युली माझी बहीण आणि तिच्या 4 मुली आहेत. 4 मुली आहेत, मग ते दादालाच जायला हवं. नाही नाही, पण मी त्यांना ओळखतच नाही ना. त्या 5 जणी असतील आणि लग्नाला येण्यासाठीच निघाल्यात. त्या बस स्टॉपवर वाट बघत उभ्या असतील. तुम्ही ओळखाल त्यांना. नाही नाही, सॉरी, मला नाही जमणार. त्याला पाठवा. अरे जय, गौतमला पाठवलंस तर तो भलतीकडेच फिरत बसेल. तू घरचा कर्ता पुरुष आहेस ना, ही तुझी जबाबदारीच आहे. अगं आजी, इथे खूप कामं आहेत. जय, आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांना घेऊन ये. जा बघू पटकन. जाईल जाईल, दादा जाईल. आलो चल. कशाला म्हणालास रे भानुआजी समोर? मी आणि मुलींना आणायला जायचं. तुला चांगलं माहितीये मला मुलींसाठी काही करायला आवडत नाही. अरे दादा, आपल्या बहिणीचं लग्न आहे ना, आणि एक नाही 4 मुलींना आणायला जायचा चान्स मिळतोय तुला. कशाला गमवायचा? हो, मला चान्स मिळतोय की तुला? अरे दादा, भानुआजी म्हणाली ना, तू घरातला करतायस रे, आणि पाहुण्यांच्या स्वागताला तुला जायला हवं. मोठा आहे ना दादा तू. तुला एवढी काळजी आहे तर तू जा ना. अरे पण मला नाही, तुला जायला सांगितलं ना आजीने. तुला हौस आहे ना स्वागताची, हो ना? चल. अरे नाही नाही, चल चल चल. हा मॅक डील क्रॅक करतो बोलला होता, पण अजून त्याचा पत्ता नाहीये. काय झालं असेल काय माहित. नेमका हा फोन सुद्धा ना आत्ताच हरवायचा होता. पण दादा, कसला विचार करते रे? 4 तरुण मुली तुला भेटायला येणार आहेत, त्या दिसायला कशा असणार ह्याचा? तुला मुली सोडून दुसरं काहीच सुचत नाही का? माझ्या वयाच्या मुलांना जनरली नाहीच सुचत आहे. आणि मी त्यांचा विचार करत नाही. हा, मी माझ्या ड्रीम गर्लचा विचार करते. साधी सिंपल ब्युटी, आणि ती सोडून मला दुसरं काहीच सुचत नाही असं म्हणावं तर. ए दादा दादा, ही बघ बस आली. हीच असेल. गौतम, दादा ड्रीम गर्ल, माझी ड्रीम गर्ल. ओ काका, काय करताय? एवढी हेवी बॅग एका मुलीच्या हातात देता? आणि इकडे. एक मिनिट, कोण आहात तुम्ही आणि माझ्या पप्पांशी असं का बोलताय? पप्पा, सॉरी सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी पप्पा. म्हणजे एकदम अचानक ऑन ड्युटी. हा, अरे वा, गुड गुड. कसं झालं आजचं कलेक्शन? नाही, तुम्ही ना अशा हेवी बॅग घेत जाऊ नका पप्पा, पाठ दुखेल ना. आणि मी असताना तुम्ही काम करताय, बरं दिसतं का पप्पा? पप्पा, तू कोण आहे रे बाबा? अरे हो, ते राहिलंच. हाय, मी गौतम. हॅलो. साक्षीचा भाऊ, आकाशचा होणारा ब्रदर इन लॉ. अच्छा अच्छा, अच्छा. हा, कळलं, अरे हा कळलं. जवळच आहे मग. हा. केदार. अरे बापरे. डोंट वरी पप्पा, तुमची मुलगी माझी जबाबदारी. काय? मुलीची बॅग माझी जबाबदारी. डोंट वरी. चला येतो. हा, काळजी घ्या. घेतोच. तुम्ही याची काळजी घ्या. चला. शरू, जरा मावशीला फोन कर आणि सांग ना इथे पोहोचलो. आता पुढे कसं यायचं विचार. मी आलोय ना.
गाडी घेऊन आलोय. मग काकीनेच पाठवलंय तुम्हाला आणायला. उमाताईंनी पाठवलं ना? बघ, उमाताईंनी पाठवलं. पोरींनो, चला लवकर जाऊया, उशीर झाला बाई आपल्याला. काय हे हसली म्हणजे फसली. काही म्हणालात का? नाही नाही नाही, चला ना. नाही नाही, आमचे रेट्स वाढलेत आता. हो, 300 रुपये घेतो आम्ही जेवणाचे. जास्त वाटतायत? मग बंद करा डबा. हो, आमच्या डब्यात ना सगळं असतं. हो हो, तुम्हाला काय हवंय? हो हो हो, बिर्याणी मिळते ना, पाठवतो मी, पाठवतो. आशुताई, काय हा ड्रायव्हर ना साईड बिझनेस करतोय वाटतं कॅटरिंगचा. आणि आता लग्नाचा सीझन आहे ना, याला मोठी ऑर्डर मिळाली असणार. जाऊ दे, आपल्याला पण मिळेल. ठीक. निघायचं का? मयू, अनु, लवकर बसा, लवकर बसा. सावकाश बाळा. तुमचं नाव काय? ए सोन्या, हे बंद कर ना. याड लागलं ग, याड लागलं ग, रंगला तुझ्यात याड लागलं ग. वास येऊसात येई कस्तुरीचा, चाकला यावर गाड लागलं ग. अरे चला चला, लवकर चला. कसला माजोडा ड्रायव्हर आहे. पाहुण्यांशी असं वागतात. खाली पर्स पडली ती पण उचलून नाही दिली. माझ्याकडे खूप पैसे आले आणि गाडी आली ना, तरी ह्याच्यासारखा ड्रायव्हर ठेवणार नाही.